ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता देवळात गेलेली असते आणि देवळात जाऊन ती आता देवी आईकडे प्रार्थना करत असते. देवी आईला जाब विचारत असते. तिला म्हणत असते की आता तू मला माझ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत देत नाहीस तोपर्यंत मी काही आता शांत बसणार नाही आहे. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सो तू आत्ताच्या आत्ता मला या प्रश्नांची उत्तरं दे. मला जी काही कोडी पडलेली आहे ती सगळी कोडी आता तूच सोडव, हेही आता सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सायली देवी आईकडे हे सगळं काही मागत असते. जेव्हा देवी आईला ती हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा तिचे डोळे ना पाणावलेले असतात. ती कधी एकदा हे सगळं काही बघते जवळून याचं वाटत असतं तिला. कारण तिला आता असं वाटत असतं की मधुभाऊंनी सांगितले फक्त या गोष्टीवर ना मी हे सगळं मानायचं का, हाही विचार ना मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. म्हणून ती देवी आईला म्हणत असते की देवी आई प्लीज प्लीज काहीतरी कर. तू जेव्हा काहीतरी करशील ना तेव्हाच हे सगळे प्रश्न सुटतील. त्यासाठी आता तूच मला मदत करायला हवी, असंही ती म्हणत असते. दुसरीकडे अर्जुन गाडीने निघालेला असतो आणि त्याच्या मनात नाही नाही ते विचार येत असतात. त्याला माहिती असतं की सायली कुठे असू शकते आणि म्हणूनच मग आता सायली इथेच आहे का हा विचार ना इकडे असणारा अर्जुन करू लागतो. तेच घरात सगळ्यांनाही टेन्शन असतं. रविराज काकाचे आहेत ते सुद्धा आता सायलीला शोधण्यासाठी का होईना बाहेर पडलेले असतात बहुधा. कारण त्यांचा सारखा कॉल ना अश्विनला येत असतो. अश्विनला ते विचारत असतात सायली घरी तर आली नाही आहे ना. नाही, अजून सायलीचा काहीच पत्ता नाही आहे हे देखील आता कळून चुकलेलं होतं. सायली आता देवळात जाऊन देवी आईकडे प्रार्थनाच करत होती. सारखी ती घंटानाद करून देवी आईला म्हणत होती की आता तूच या सगळ्यातून मार्ग काढू शकतेस. देवी आई काहीतरी कर प्लीज. देवी आई तू मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे, हेही आता ती रिक्वेस्ट करत देवी आईला म्हणत असते. कारण तिला असं वाटत असतं की जे काही मधुभाऊंनी तिला आता सांगितलं आहे त्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या खरंच इतक्या परफेक्ट आहेत का, मी ह्या सगळ्यावर विश्वास ठेवायला खरंच हवा का, हेही विचार ना मनामध्ये येऊ लागलेले असतात. आणि त्यामुळेच ना ती देवी आईकडे हात जोडून विनवणी करत असते. पण आता देवी आईचं तिच्या प्रश्नांची कोणतीच उत्तरं देत नाही आहे. तर ती आता जोरजोरात देवळाची घंटा वाजवू लागते जेणेकरून देवी आईला तिला उठवायचं असतं. जी देवी आई झोपलेली आहे त्या देवी आईला उठवून तिला आता या सगळ्या प्रश्नांचे जाब विचारायचे असतात. तर तेच दुसरीकडे मात्र आता कल्पना प्रतिमा सगळेजण टेन्शनमध्ये असतात. अश्विनही आता त्याच्या परीने जितकं त्याला करता येईल ना तेवढे सगळे प्रयत्न आता तो करत असतो. आणि तेव्हाच ना सगळ्यांना कळत नसतं की सायली नेमकी कुठे गेली असेल. मग आता अश्विनही आपल्या परीने कॉन्टॅक्ट करून बघायचा प्रयत्न करत असतो. सगळ्यांना विचारत असतो की तिथपर्यंत आली आहे का, पण अजूनही काही पत्ता सायलीचा लागलेला नसतो. मग त्यावेळेलाच असं वाटत असतं की कुठेतरी ना काहीतरी गडबड आहे. पण काय गडबड आहे काही केल्या कळत नसतं. प्रतिमा आत्यासुद्धा बोलत असतात की आपल्याला अश्विन बोलला आहे ना रे अर्जुन की आता त्याला माहिती आहे की सायली कुठे असणार आहे. आपण थोडा वेळ वाट बघूया मग ठरवूया पुढे आपण काय करायचं ते, असंही आता प्रतिमा आत्या बोलत असतात. तेच दुसरीकडे पाहायला मिळतं की सायली आता हतबल झालेली असते. ती देवी आईला प्रश्न विचारत असते पण देवी आई तिच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं देत नसते. त्यामुळे आता सायली एकदमच ना चिंतित जाते. सायली विचार करते की सांग ना आता तूच मला सांग मी काय काय करू, म्हणजे तेवढं सगळं काही करायला मी तयार आहे. फक्त मला तू सांग. कारण मला ना माझ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत भेटत नाहीत ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही आहे. मला आता ती सगळी उत्तरं हवी आहेत आणि तुझ्याकडनंच मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत, असंही ती आता म्हणत असते.
तेच आता ती खूप जास्त रडत असते. तिला सारखं तेच आठवत राहतं. म्हणजेच ना तिला असं वाटत असतं की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर सगळ्या खऱ्या असतील तर मी ते आधी कोणाला सांगू, हेही तितकंच खरं असतं. ती आता जोरजोरात घंटा वाजवत असते. तेवढ्यातच अर्जुन देवळात आलेला असतो. सायलीचा तोल जाऊन सायली चक्कर येऊन पडणार तेच अर्जुननं मागून येऊन सायलीला सावरलेलं असतं. अर्जुन सायलीला आता म्हणत असतो की काय झालं आहे सायली, तुला काय होतंय, कसला त्रास होतोय, का असं करतेस तू, असंही तो बोलत असतो. तेव्हाच ना सायली त्याला आता घडलेली हकीकत सांगत असते. म्हणजेच त्याला आता ती म्हणत असते की मी तुला काय सांगू, मला खरंच ना एका पॉईंटला कळत नाही आहे की काय बोलू ते. कारण मला असं वाटतंय की माझी ओळख काय आहे नेमकी. जेव्हा माझी ओळख मला समजेल ना तेव्हाच सगळ्या गोष्टी कळतील. जर मला माझी ओळखच समजत नसेल तर मी करू काय, असंही ती आता म्हणत असते. मग अर्जुन म्हणतो की ओळख कळायला झालंय काय नेमकं, म्हणजे काय घडलं आहे एवढं की तू आता ओळख शोधत आहेस. त्यावर सायली म्हणत असते गेले काही दिवस माझ्यासोबत जे काही घडतंय ना ते एकदमच विचित्र आहे. मग अर्जुन म्हणत असतो की काय घडतंय सायली, ते तरी निदान मला सांग, म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधू शकतो. त्यावर अर्जुनला सायली आता सांगायला सुरुवात करते आणि ती म्हणत असते की बघा, गेले काही दिवस मला सांगा की आता मला जेव्हा पूर्णा आजीने तन्वी म्हणून हाक मारली होती, जेव्हा पूर्णा आजींनी तन्वी म्हणून मला हाक मारली होती तेव्हा मला असं वाटत होतं की खरंच मी तन्वी आहे की काय. आणि जेव्हा पूर्णा आजी मला तन्वी बोलायचं बंद केलं ना तिने, तर तेव्हा ना मला जरा जास्त त्रास झाला. त्याचबरोबर आपण दोघंही जण देवळातही गेलो होतो, तुम्हाला चांगलं आठवतं ना. मग तिकडे गेल्यावर सुद्धा ना मला हेच वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. देवळात गेल्यावर सुद्धा मला जुन्या भूतकाळातल्या गोष्टी आठवत होत्या आणि तेव्हासुद्धा मला रिअलाईज होत होतं की काहीतरी गडबड आहे. आणि तेव्हाच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत होते. मला काही प्रश्नांची उत्तरं काही सापडतच नव्हती. तुम्हाला सांगू, तुम्ही मला देवळातलं सुद्धा विचारलं होतं की देवळात नेमकं काय काय घडलं होतं ते, आणि तेव्हासुद्धा मी तुम्हाला म्हटलंच होतं की देवळामध्ये मी तर कधीच गेलेले नव्हते, पण तिथलं ते सगळं काही मला आठवत राहिलं. आणि त्यामुळेच ना मला ह्या सगळ्या गोष्टीवरनं समजलं की इथे याआधीसुद्धा मी येऊन गेले. त्यानंतर ना माझं आपल्या प्रतिमा आत्यांसोबत बोलणं झालं. तेव्हा प्रतिमा आत्यांनी मला सांगितलं की जेव्हा तन्वी लहान असताना जायची ना देवळामध्ये, तेव्हा तीसुद्धा अशीच इकडच्या तिकडच्या सगळ्यांशी बोलत असायची. त्यामुळे मग मला डाऊट आला की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. तुम्हालासुद्धा मी त्या दिवशी सांगितलं होतं की हे असं आहे करून, पण तेव्हासुद्धा ना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतात. तेव्हा तुम्ही मला विचारलं होतं की तू कधी ह्या देवळात आली होतीस का. दुसरीकडे आता महिपत जो आहे तो उभा असतो, तर महिपतच्या समोर त्याचे काही माणसं असतात आणि ते खरं तर त्याने ना भोंदू बाबाच्या, म्हणजे जो त्याचा बाबा असतो, त्या माणसांना घरी बोलवलेलं असतं का तर इमर्जन्सीमध्ये काम आहे म्हणून. मग काय काम आहे तेच आता त्याला विचारलं जातं. आणि जेव्हा त्याला ह्या सगळ्या काही गोष्टी विचारल्या जातात तेव्हा मात्र आता भोंदू बाबाला मला काही पैसे द्यायचे आहेत, म्हणजे माझ्याकडनं आश्रमासाठी काहीतरी मदत करायची आहे आणि तीच मदत मी आता करणार आहे. माझं ठरलं की मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे आणि त्यासाठी मी ह्या सगळ्या काही गोष्टी करतोय, असंही त्याने म्हटलेलं असतं. कारण आजपर्यंत एवढी प्रॉपर्टी मी कमावली, पण आता हे पैसे ठेवून मी काय करू. मग आता हे पैसे मी विचार केला की निधाने ना तुम्हाला तरी हे पैसे देता येईल आश्रमाच्या कामासाठी, माझं तेवढंच योगदान. कारण आता हे पैसे ठेवून मला काहीच नको आहे. तर हे आता महिपत बोलत असतो. महिपत जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हा तर मात्र आता खूप मोठा धक्काच बसलेला असतो. काय बोलावं काहीच समजत नसतं सचिनला. मग आता त्या पूर्ण ताटामध्ये भरलेले पैसे असतात आणि ते पैसे आता दिले जातात आश्रमातील कामांसाठी. आणि हे
सगळे पैसे जेव्हा आश्रमातील कामांसाठी म्हणून द्यायचे ठरतात ना, तेव्हा मात्र आता इकडे सचिन चकित होतो. सचिन म्हणतो की काय माणूस आहे हा, याला काय गरज आहे एवढे सगळे पैसे या लोकांना द्यायची, एवढंही ह्याला समजत नाही आहे का, असंही आता म्हटलं जात असतं. तेच दुसरीकडे आता अर्जुनला जेव्हा कळतं की त्याच्यासमोर उभी असलेली ही त्याची तन्वी आहे, त्यामुळे ना आता तो एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. त्याला आता समजतं की खरंच ना आपली ही तर तन्वी आहे, तर खरंच तन्वीशी मला आता पूर्वीसारख्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलायला हव्यात. म्हणजेच आता त्याला पहिल्याचे भास होऊ लागतात. जेव्हा लहान असताना त्याला सायली तन्वी म्हणून भेटायची, तेव्हा दोघंही जण कसे पळत यायचे एकत्र एकमेकांना भेटायचे, त्या सगळ्या गोष्टी आठवतात. सायली ही आता अर्जुनला सांगत असते की गेले काही दिवस सारखे मला भास होतात आणि मग मला असं वाटतं की खरंच माझं कुठेतरी चुकतंय आणि मीच तुमची तन्वी आहे. याही गोष्टी मला आता कळलेल्या आहेत हे आता बोललं जातं. एवढं सगळं जेव्हा आता बोललं जातं ना, तेव्हा अर्जुन मात्र आता विचार करू लागतो. अर्जुनला आता खात्री पटलेली असते, बाकी कोणाचा विश्वास असो नथवा नसो, परंतु आता अर्जुनचा विश्वास बसलेला असतो की सायली जे जे काही बोलते ते 100% खरं आहे. खरंच ही आपली तन्वी आहे या गोष्टीवर त्याचा विश्वास बसलेला असतो आणि त्यामुळेच ना तो एकटक तिच्याकडे बघत असतो. आता सायली तो देवळातला प्रसंगसुद्धा सांगते आणि जेव्हा सायली तो देवळातला प्रसंग सांगते ना, तेव्हा अर्जुनच्याही लक्षात येतं. तेव्हा अर्जुनही तिला म्हणत होता की बरोबर या सगळ्या गोष्टी तुला आधीपासून कसं माहिती. पण नेमकं ना आता सायली अर्जुन जेव्हा बोलत असतात ना, तेव्हा अज्ञात व्यक्तीने सगळं बोलणं आता ऐकलेलं असतं. त्या व्यक्तीने सगळं बोलणं ऐकल्यामुळे ना आता मात्र खूपच मोठा असा समज त्याला समजलेला असतो. म्हणजे त्याला आता कळलेलं असतं की सायली आणि त्याचं नक्की काय आहे ते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजतात ना, तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टींचे एक एक क्ल्यू त्याला सापडत असतात. म्हणजे इतके दिवस तो आता विचार करत असतो की काय खरं आणि काय खोटं, पण आता त्यालासुद्धा त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटलेली असतात आणि त्यामुळेच ना तो थोडासा का होईना आता विचार करत असतो. तेच दुसरीकडे आता सायली जेव्हा अर्जुनला म्हणते की तुम्ही मला विचारत होतात ना गेले काही दिवस की सारखं तुला या सगळ्या गोष्टी कशा काय कळतात, मग हेच कारण आहे त्यामागे. म्हणजे मला सध्या ना या सगळ्या गोष्टींचे भास होत राहतात आणि त्यामुळेच ना मला असं वाटतं की हे सगळं काही अशा पद्धतीने घडत आहे. पण तेव्हाच इकडे आता सायली हे जेव्हा सगळं सांगते, तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे आता तूच माझी तन्वी आहे यावर माझी खात्री पटली. म्हणजे तुला सांगू का, पूर्ण आजींची लहानपणापासूनची इच्छा होती की तन्वीसोबत माझं लग्न व्हावं आणि तुला माहिती आहे का, तन्वीसोबतच माझं लग्न झालं आहे. ही किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे इतके दिवस मी तुझ्यासोबत जे काही राहिलो ती तो तन्वीच होतीस. आम्हाला वाटत होतं की तू सायली आहेस करून. पण आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अर्जुन सायलीला जवळ घेऊन बोलत असतो ना, तेव्हा सायली मात्र खूपच जास्त खुश झालेली असते. तिच्या डोळ्यात ना आनंदाश्रू येत असतात आणि ती आता पाहत राहते. अर्जुन म्हणत असतो की तुला काय सांगू, कसं सांगू, मला खरंच कळत नाही की इतका आनंद मला झालेला आहे. आणि असं बोलून तो सायलीला जवळ घेतो, सायलीला घट्ट मिठी मारतो. सायलीला जेव्हा तो जवळ घेतो ना, तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती सुद्धा आता त्याच्याजवळ अगदी जाऊन ना तिच्या डोळ्यात ना आनंदाश्रू वाहत असतात. अर्जुन देखील खूप जास्त खुश असतो, कारण त्याने जी इच्छा व्यक्त केली होती अगदी तसंच झालेलं होतं. म्हणजे त्यालाही वाटत होतं की तन्वी कुठेतरी असावी, पण आता तन्वी साक्षात त्याची बायको आहे हे जेव्हा त्याला कळलेलं असतं ना, तेव्हा मात्र त्याचे डोळे भरून आलेले असतात. पण इथे एक वाईट गोष्ट अशी घडली की त्या अज्ञात व्यक्तीने हे सगळं काही ऐकलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यालासुद्धा हे ऐकून धक्का बसलेला आहे. तर दुसरीकडे मात्र अजूनही का बरं आले नाही आहेत ही लोक, हा विचार ना आता घरात सगळ्यांनाच येत असतो. सगळेजण विचार करत असतात की काय करायचं. तेव्हाच ना कल्पना म्हणत असते की आपण बघूया का, आपल्या परीने प्रयत्न करून. तेव्हा प्रतिमा सगळ्यांना थांबवते. अर्जुनने आपल्याला
सांगून ठेवलं आहे ना की नको जायला, मग आपण नको जायला. कारण मला असं वाटतं की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघतोय ना आपण कशा घडतायत त्यापेक्षा ना आपण घरातच थांबूया. आणि त्याला माहिती आहे ना की ती कोणत्या देवळात आहे तर तो नक्कीच शोधून काढेल, मला पूर्ण विश्वास आहे, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की कल्पना ही टेन्शनमध्ये असते. कारण अजूनही अर्जुन काही घरी परतलेला नाही आहे आणि अर्जुनने सांगितलंसुद्धा नाही आहे की कुठे असतील हे लोक. म्हणूनच थोडं का होईना टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं कल्पनालासुद्धा. कल्पना म्हणत असते की हा अर्जुन पण कसा, अजून त्याने काहीच सांगितलेलं नाही आहे, काय करायचं आहे कळत नाही आहे, असं आता त्यांना होत असतं. कारण सायली अजूनही घरात आलेली नसते आणि अर्जुनला सायली भेटलेली असते, पण अर्जुनने काही फोन करून घरी सांगितलेलं नसतं. म्हणून घरातले अजूनही सगळेजण चिंतित असतात. मग तेव्हा त्यांना ना प्रतिमा धीर देत असते. तेच दुसरीकडे आता प्रतिमाच्या मोबाईल कुसुमचा कॉल आलेला असतो आणि कुसुम कॉल करून आता सांगू लागते की आता मगाशी ना अर्जुनचा कॉल आला होता. अर्जुनचा कॉल आल्यामुळेच ना आता जरा टेन्शन होतं. म्हणजे मला सांगा सायली घरात नाही आहे का? म्हणजे त्यांनी मला विचारलं की ती आश्रमात आली आहे का? तर मी त्याला नाही म्हटलं. त्यावर प्रतिमा सांगते की हो सायली नाही आहे, पण अर्जुन गेला आहे शोधायला. मग आता कुसुमलासुद्धा टेन्शन येतं. कुसुमला आता प्रतिमा त्या सांगत असतात की अर्जुनला माहिती आहे की ती कोणत्या तरी देवळात आहे. मला तर असं वाटतं की ती देवळातच गेली असेल. अर्जुन तुला घेऊन येईल, काळजी करू नका, असं देखील आता प्रतिमा आत्या कुसुमला सांगू लागतात. तेच आता इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपल्याला एवढ्या सगळ्या काही गोष्टी कळल्या आहेत ना, तर मला असं वाटतं की आपण आताच्या आता घरी जाऊया आणि सगळ्यांना आनंदाची बातमी देऊया. तुला सांगू का बायको, सगळेजण खूप जास्त खुश होतील त्यांना जेव्हा कळेल ना की तूच त्यांची तन्वी आहे. प्रत्येकजण तन्वीच्या शोधात आहेत की तन्वी कधी त्यांना भेटते. आणि जेव्हा आता त्यांना घरात सगळ्यांना कळेल की तूच तन्वी आहेस तर काय होईल. मला ना खरंच खूप जास्त आनंद झालेला आहे. कधी एकदा मी घरात सगळ्यांना सांगतोय ना असं झालंय. चल ना बायको. पण आता अर्जुन उत्साहाने चाललेला असतो, पण सायली काही त्याला पुढे जाऊ देत नाही. सायलीने आता अर्जुनला थांबवून घेतलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की बायको आता काय झालं. तेव्हाच ना अर्जुनला सायलीला आता म्हणत असतो की तुला कसं सांगू, काय सांगू, खरंच मला कळत नाही आहे. मग आता आपण घरी गेलो, सगळ्यांना सांगितलं तर त्यांनाही बरं वाटेल ना. पण आता सायली म्हणत असते की नको, तुम्हाला सांगू का, मला काही गोष्टी आहेत ना त्या अजूनही आठवत नाही आहेत. मग अर्जुन ना तिला बालपणीच्या गोष्टी आठवायचा प्रयत्न करायला सांगत असतो. म्हणजेच ती दोघंही जण खेळताना कशा पद्धतीने सायली रडायची, मग सायलीला तो समजवायचा. त्याचसोबत रविराज काकांनी जेव्हा तिला नवीन फ्रॉक आणून दिला होता तेव्हा तिचा हट्ट होता की तो फ्रॉक तिला अर्जुनला दाखवायचा होता. त्यासाठी तिने रविराज काकांना कोर्टातही जाऊ दिलं नव्हतं, ती डायरेक्टली इकडे घेऊन आली होती सुभेदारांकडे. हे सगळे प्रसंग अर्जुन आता सांगू लागतो. पण सायलीला हे काहीच आठवत नसतं, त्यामुळे सायलीने अर्जुनला थांबवलेलं असतं. अर्जुन सायलीला म्हणतो की असं का करतेस बायको, चल ना आपण बोलूया सगळ्या काही गोष्टी. पण तेव्हाच ना अर्जुनला सायली म्हणते की बघा, मला फक्त मधुभाऊंनी सांगितलंय आणि हे मला जे काही भास होत आहेत त्यावरनं मी तुम्हाला सांगते की मला असं वाटतंय की मी तन्वी आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने मला बालपणीच्या आपल्या गोष्टी सांगताय, आठवणी सांगताय ना, त्या मला काहीच आठवत नाही आहे. काय सांगू मी तुम्हाला. म्हणजे मग जर मी घरातल्यांसमोर मी काही बोलायला गेले तर मला काही आठवलं नाही, मग पुन्हा तेच होईल की मी त्यांची तन्वी नाही आहे. आणि मग त्यापेक्षा जर आपल्याकडे काही भक्कम पुरावा असेल तर आपण घरातल्यांना सांगू तरी शकू ना की खरंच मी तन्वी आहे. कारण मला नाही आठवते सगळ्या काही गोष्टी. आणि मग त्यांनीही काही मला विचारलं आणि मग मी त्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकले तर काय करायचं, हाही विचारणा आता सायलीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. सायली आता या सगळ्या काही गोष्टी अर्जुनला बोलून दाखवते. तर अर्जुनसुद्धा आता सायलीला म्हणू लागतो की पण मला खात्री आहे, बाकी कोणाचा विश्वास बसो अथवा न बसो, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे की तूच माझी तन्वी आहेस. कारण बघ तुला सांगू का, पहिल्यांदा जेव्हा घरात मी त्या सदा आणि मैनाला आणलं होतं तेव्हा मी तुला सांगितलं होतं की हे तुझे आईबाबा आहेत. तेव्हाच तू मला म्हटलं होतंस की हे तुझे आईबाबा नाही आहेत. कारण तेव्हा तू जे काही सगळं बोलत होतीस तेव्हा ते सगळंसुद्धा खरं होतं. आणि माझी तन्वी ना खरंच खोटं कधीच बोलत नाही, सगळं काही खरंच असतं. म्हणजे
एकदा का तिच्या मनात जी गोष्ट आली ना ती तीच खरी असते असंही आता अर्जुन बोलून ना सायलीवर विश्वास ठेवत असतो. मग सायलीलाही पूर्ण खात्री पटते की नाही बरोबर आहे, म्हणजे मी जो काही विचार करते तो एकदम परफेक्ट आहे. आणि म्हणूनच मग आता अर्जुन सायलीला धीर देतो आणि म्हणत असतो की जेव्हा आपण सगळं काही शोधून काढू, आपल्या हातात पुरावे लागतील, तेव्हा आपण घरात सगळ्यांना सांगू. मग तर झालं. मग आता सायली ही अर्जुनच्या होकारामध्ये हो बोलते, कारण अर्जुनलाही तेच वाटत होतं जसं आता सायलीला वाटत होतं. या गोष्टी आता ठरलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पुढील भागात पाहायला मिळतं, सायली अर्जुन घरी जातात. घरी जेव्हा जातात ना तेव्हा मात्र आता सायली पहिल्यांदा जाऊन प्रतिमा आत्यांना घट्ट मिठी मारते. प्रतिमा आत्यांना घट्ट मिठी मारून ती आता भेटू लागते. तेच दुसरीकडे सचिनने प्रियाला कॉल केलेला असतो आणि प्रियाला कॉल करून त्याने सांगितलेलं असतं की पहिल्यांदा तिच्या भावाला म्हणजेच अस्मिताच्या भावाला धक्का जो काही आहे तो अस्मिताच देईल. इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की सगळ्यात आधी मला ना त्या DNA टेस्टच्या रिपोर्ट्सचं बघायला हवं, जेव्हा आधी आपण प्रियाच्या वेळेला केली होती, आणि ते DNA आणि तुझं हे मॅच करून बघूया, मग तर सगळं समजेल. मग आता सायली बोलत असते की मलाही रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा त्यांना सांगू शकते की मी तुमचीच मुलगी आहे. असं जेव्हा सायली नेमकं बोलते तेव्हा दारावर आता नेमकं जे आहे ती प्रतिमा आलेली असते. आणि प्रतिमा जेव्हा येते तेव्हा प्रतिमा म्हणते सायली तू काय म्हणालीस, तेव्हा सायली थोडी घाबरते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.